परंतु 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये कधीही त्या धोरणाला मंजुरी द्यावी असं ह्यांना कधीही वाटलं नाही. ज्या वेळेला चांदा ते बांधासारखी कोकणामध्ये संपूर्णपणे कायापालट करणारा प्रयोग हा राबवला जात होता आणि ज्यावेळेला अर्थ खात्याने तो प्रयोग तिथे कुठेतरी ते बंद करण्याचा निर्णय घेतला, ती योजना, त्यावेळेला मी अजितदादांना भेटलेलो होतो. त्यांनी सांगितलं की जरी हा माझा निर्णय असला तरी मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात, त्यांनी सांगितलं तर आम्ही ही योजना राबवू. परंतु तसं केलं गेलं नाही. साधा एक शब्द सुद्धा कोकणासाठी टाकला गेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे कोकणी माणसावर केवळ बेगडी प्रेम करून त्याचा वापर एकनाथजी शिंदे साहेबांवर टीका करण्यासाठी केला जात असेल ते चुकीचं आहे. आज महाराष्ट्राच्या 2 टोकांना महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी लाभली आहे. पश्चिम महाराष्ट्रातले असूनही एकनाथ शिंदेजींचं पूर्ण करिअर हे कोकणामध्ये घडलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी सत्तेवर आल्याबरोबर लगेचच काजूच्या धोरणाला मंजूर केवळ दिली नाही तर 1500 कोटी रुपयाचं निधी उपलब्ध करून दिला. आज कोकणामधला बोंडू फुकट जातोय. आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि शिंदे साहेबांनी मुद्दाम त्याच्यासाठी मला ब्राझीलला पाठवलं. हा प्रयोग यशस्वी झाला तर 3000 कोटी रुपये हे काजू उत्पादक शेतकऱ्यांना लाभणार आहे. पहिल्यांदाच काजूच्या शेतकऱ्याला ज्याला काजूचा दर कमी झाला त्यावेळेला मदत करण्यात आली. हे पूर्वी का घडलं नाही हा प्रश्न आहे आणि म्हणूनच संपूर्ण कोकण किनारपट्टी ही बाळासाहेबांच्या विचाराबरोबर आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाबरोबर राहिली वस्तुस्थिती आहे. भास्कररावांसारखा एखादा अपवाद वगळला की त्यांचं स्वतःचं सुद्धा खूप मोठं कार्य आहे. पूर्वी ते एनसीबीचे अध्यक्ष सुद्धा होते, त्याच्यामुळे त्यांच्या व्यक्तिगत ह्याच्यावर ते निवडून आले. नाहीतर संपूर्ण कोकण किनारपट्टी ही एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे ठामपणे उभी राहिली. त्याच्याचबरोबर त्यांची आणि जे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं जे नातं आहे, जी जोडी आहे, त्या जोडीने आणि त्यांच्याबरोबर अजितदादांनी हे हा चमत्कार घडून दाखवला महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळे आता तुम्ही जर कोकणामध्ये येऊन पुन्हा एकदा काही सांगण्याचा प्रयत्न करत असाल तर कोकणामध्ये जे प्रकल्प आले त्याला विरोध करण्यामध्ये उभाठा आघाडीवर होती. परंतु तिथं दुसरं काहीतरी झालं पाहिजे तर पर्याय सुद्धा काही देण्यात आला नाही. केवळ विरोधाला विरोध करायचा आणि कोकणाला विकासापासून वंचित ठेवायचं. ही नेते बाळगून जर ते काम त्यावेळी त्यांनी केलेलं असेल तर आता शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा हे सर्व महाराष्ट्रातल्या विभागांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करतायत. त्यावेळेला निदान काही पॉझिटिव्ह सूचना केल्या तर आमच्यासारख्या कोकणातल्या लोकांना ज्यांनी बाळासाहेबांवर प्रेम केलं त्यांना कुठेतरी सहानुभूती वाटलं असं की आम्ही एवढी वर्ष राहिलो बाळासाहेबांच्या विचाराबरोबर आणि बाळासाहेबांचा विचार हा शिंदे साहेबांच्या बरोबरच आहे आणि ते कोकणच्या जनतेने निर्विवादपणे सिद्ध करून दाखवलेलं आहे. एक म्हणजे त्यांना जे माहिती देणारे आहेत ते चुकीचे आहे आणि त्याच्यामुळे चुकीची वक्तव्य होत आहेत. त्यांनी अजून सुद्धा हा विचार केला पाहिजे की कोकणावर खऱ्या अर्थाने प्रेम असेल तर जो कोकण कधीच काही मागत नाही त्याला न मागता सुद्धा देण्याची गरज असते आणि ते त्यांनी जर ओळखलं असतं तर कोकणी जनता त्यांच्यापासून लांब गेली नसती. बाळासाहेबांनी ते ओळखलेलं होतं आणि बाळासाहेब कोकणी जनतेवर प्रेम करत होतं म्हणून संपूर्ण किनारपट्टी ही बाळासाहेबांबरोबर राहिली आणि त्यांनी बाळासाहेबांच्या यशामध्ये फार मोठा वाटा उचलला आणि तोच वाटा आता एकनाथ शिंदेजींच्या विजयामध्ये कोकणच्या जनतेने उचललेला आहे. एवढंच मला सांगायचं आहे. शेवटी जो काय पाठिंबा असतो हा मतपेटीतून व्यक्त करायचा असतो आणि तो एकनाथ शिंदे साहेबांनाच मिळालेला ही वस्तुस्थिती आहे आणि त्यांच्याचबरोबर फडणवीस साहेब आणि दोघं आणि अजितदादा मिळून जे काय आता करतायत त्याच्याकडे त्यांनी त्यांचे आशीर्वाद द्यावे. कारण त्यांना त्यांचे जे काय निवडून आले ते फतव्यामुळे निवडून आलेले उमेदवार हे स्पष्ट आहे आणि त्यांचे जे उलेमाचे अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलेलं आहे. त्यांनी त्या कौतुकामध्ये राहावं. जी भूमिका स्वातंत्र्यवीर सावरकर हे सुद्धा कोकणातले होते. रत्नागिरीला आज त्यांचं स्मारक आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा विचार हा कोकणाच्या हिताचा आहे, महाराष्ट्राच्या विकासाचा आहे. देशाच्या विकासामध्ये कोकण महत्वाची कामगिरी बजावू शकतं. फक्त त्याला ताकद देण्याची गरज आहे. एवढं निसर्गाने भरून भरून कोकणाला दिलेलं आहे
आणि ते हे सरकार करेल याची मला खात्री आहे. यालाच धरून लोकांनी शिवसेना मतं दिली, शिवसेना मतं दिली, दादांना मतं दिली असं तुम्ही म्हणताय. मात्र एका ठिकाणी मल्लिकार्जुन खरगे म्हणतात की यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे आणि त्यामुळे ते जनमत आहे ते महायुतीला मिळालेलं आहे. कसं बघत? एक गोष्ट अशी आहे की जनमताचा आदर करायला सुद्धा शिकला पाहिजे. आमच्याकडून काय चुका झाल्या हे बघायला शिकलं पाहिजे. लोकसभेमध्ये ज्या वेळेला यश मिळालं, काही प्रमाणात यश मिळालं महाराष्ट्रामध्ये, त्यांनी हुरळून जाऊन पूर्णपणे महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केलं गेलं ही वस्तुस्थिती आहे. आपण स्वप्नाच्या जगात वावरायचं आणि स्वप्न तुटल्यानंतर दुसऱ्याला देश द्यायचा आणि त्याच्यासाठी काहीतरी कारण शोधायचे हे मुळातच चुकीचं आहे असं मला वाटतं. यावरचं प्रेम म्हणजे जसं तुम्ही म्हणताय कोकणवासियांवरचं प्रेम त्यांचं वेगळी आहे, तसंच त्यांचं प्रेम मराठीवरचं सुद्धा वेगळी आहे का? कारण आता मनसेनं मराठीचा मुद्दा पुढे घेतल्यानंतर आता ते असं म्हणतायत की आता उत्तर भारतीय लोकांना मराठीचे धडे देऊ. एक गोष्ट अशी आहे की मराठी भाषेचं धोरण जे गेली 16 वर्ष झालेलं नव्हतं. मी मराठी भाषेचा मंत्री असताना आम्ही ते धोरण मंजूर केलं. त्या धोरणामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की कुठल्याही सरकारी कार्यालयात गेल्यानंतर जे लोक महाराष्ट्रामध्ये राहतात त्यांनी मराठी भाषेतच बोललं पाहिजे. हे स्पष्ट करण्यासाठी एवढ्यासाठी गरज आहे की आपण ज्या भूमीमध्ये राहतो त्या भाषेला आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे, ती भाषा आपण शिकलं पाहिजे. आणि तुम्हाला येत नसेल तर बरोबर दुभाषी घेऊन चला, परंतु सरकारी कार्यालयात गेल्यानंतर मराठीचा वापर, आणि ज्याला मराठी येत नसेल आणि जे महाराष्ट्रातले नसतील ते हिंदीचा वापर करू शकतात. एवढं तर आपल्याला करायलाच लागेल, नाहीतर मराठी भाषेचा अभिमान काय शिल्लक राहिला. शेवटी अभिजात भाषेचा दर्जा सुद्धा या काळातच मराठीला दिलेला आहे आणि तो देण्यामागे ज्या मोदी साहेबांचं आणि शाह साहेबांचं मोठं सहकार्य होतं त्यांच्यावर सुद्धा सातत्याने तुम्ही टीका करत असता. कारण मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा हे संपूर्ण महाराष्ट्राचं स्वप्न आहे आणि ते साकार करण्यामध्ये ज्या लोकांचा पाठिंबा मिळाला, नाहीतर एवढ्या वर्षात ती अभिजात भाषा झाली असती ना, का नाही झाली? तर आता ती झाल्यानंतर तेवढं तरी आपण मराठी मनुष्य म्हणून तेवढं तर आपण जाणीव ठेवायला लागेल. आणि म्हणून मला वाटतं की 2 मुद्दे की ज्याच्यावर एक मराठी होता, इथली लोक जी मुंबईच्या बाहेर फेकली जात होती त्यांना कुठलाही दिलासा देण्यामध्ये ते अपयशी ठरले. आज रमाबाई नगर सारख्या भागातल्या सर्वच्या सर्व लोकांना पुढची भाडी ही आगाऊ मिळालेली आहे. त्या ठिकाणी बांधकामांना सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्रामधला मुंबईतला जो मराठी मनुष्य मुंबईच्या बाहेर फेकला जात होता त्याला दिलासा देण्याचं काम आणि तसे निर्णय केवळ या सरकारने घेतले. त्याच्यामुळे मुंबईबद्दल जर तुम्हाला प्रेम असतं तर तुम्ही स्वतः तो निर्णय घेतला असता. ज्या ज्या बिल्डरनी आपली कामं केलेली नाही ते प्रकल्प म्हाडाच्या माध्यमातून, MMRDAच्या माध्यमातून, कॉर्पोरेशनच्या माध्यमातून पूर्ण करण्याचं जे वचन आमच्या सरकारने दिलेलं होतं ते सुद्धा पूर्ण होत आहे. शेवटी मराठी मनुष्य हा मुंबईचा आत्मा आहे. तो मुंबईच्या बाहेर फेकला जाता कामा नये, तो उपनगरात किंवा लांबवर फेकला जाता कामा नये. ही जी भूमिका स्वतःने खरी करून दाखवलेली आहे. त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टींच्या संदर्भात आता ते काय बोलायला लागले तर ते चुकीचं आहे. आमच्याकडे सगळी उदाहरणं आहेत. आज मुंबई आजपर्यंत पावसाळा आला की मुंबईवर टीका व्हायची खड्ड्याच्या संदर्भात, बंद झाली. सगळीकडे कॉन्क्रीटचे रोड व्हायला लागले. मुंबईचं सुशोभीकरण झालेलं प्रत्येक मुंबईचा नागरिक अनुभवतोय. त्याच्यामुळे मुंबईमध्ये असलेले आरोग्याची काळजी ही प्रत्येक बाळासाहेब ठाकरे दवाखान्याच्या माध्यमातून घेतली जाते. तुमच्याकडे सत्ता अनेक वर्ष मुंबईची होती, मग तुम्ही हे का नाही केलं मुंबईकरांसाठी? हा सुद्धा प्रश्न असतो. कारण मुंबईकर हा मराठी मनुष्य आहे, त्याला दिलासा द्यायला लागतो. तो आमच्या सरकारने दिलेला ही वस्तुस्थिती आहे. सर, असा काय भविष्य बघून घेऊ अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी काय म्हटलेलं आहे आणि कोकणामध्ये कामाला लागा असा त्यांनी आवाज दिला. कामाला लागायला लोक शिल्लक पाहिजेत ना. शेवटी आपण पुढे जातो त्याला थोडं मागे वळून बघितलं पाहिजे. कोकणी जनता आपल्याबरोबर का नाही राहिले याचं विश्लेषण केलं पाहिजे. आपण जर त्यांना काही दिलंच नाही, नुसते शब्दाचे बुडबुडे दिले तर त्याच्यापासून काय होत नाही. त्यांच्याबद्दल अतिशय आदर असल्यामुळे मी आदराने नेहमी बोलतो. मला असं वाटतं कोकणाचा विषय आहे, कोकणाच्या विषयामध्ये कोकणी मनुष्य म्हणून आमची जी काय प्रतिक्रिया आणि आमचं जे काय प्रेम एकनाथ शिंदेजींवर राहिलेलं आहे म्हणून आम्ही हे बोलतो. आणि ते प्रेम जसं आम्ही करतो तसं कोकणच्या जनतेने त्यांच्यावर केलेलं आहे. कारण त्यांनी ठाण्यामध्ये काम करायला सुरुवात केली,
आणि ते किती गतीने त्यांनी काम केलं हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलं, म्हणून पुढे महाराष्ट्राचं नेतृत्व करायची त्यांना संधी मिळाली. सर, अहमदाबादमध्ये जे काँग्रेसचं अधिवेशन झालं त्याच्यात पूर्ण एकदा ईव्हीएमचा मुद्दा जो येतो त्यांचे जे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे त्यांनी सतत भाष्य ईव्हीएमवर होते, महाराष्ट्राच्या विजयाची सुद्धा चर्चा केली. नाचता येणं अंगण वाकडं असं म्हटलं जातं. मग इतर राज्यामध्ये ईव्हीएमचा वापर करता आला असता, त्या ठिकाणी काँग्रेसची सत्ता का आली याचा सुद्धा त्यांनी विचार केला पाहिजे. जर ईव्हीएम मध्ये काही बदलता येत असलं तर लोकसभेमध्ये त्यांचे एवढे खासदार कसे निवडून आले याच्यावर सुद्धा चर्चा झाली पाहिजे. आम्ही जिंकलो तर लोकांच्या मतावर जिंकून आले, आणि आम्ही जिंकलो तर आम्ही ईव्हीएम वर निवडून आलो असं म्हणणं कितपत योग्य आहे याचा विचार सर्वसामान्य मनुष्य सुद्धा करू शकतो. आणि ईव्हीएमच्या संदर्भात अनेक निर्णय होऊन शेवटी कोर्टाने त्याला मान्यता दिलेली आहे. कोर्ट ज्याला एखादा निर्णय घेतं त्यावेळेला सर्व गोष्टी पारखून तो निर्णय घेत असतं, आणि त्याच्यामुळे अन्यथा ते अन्य राज्यामध्ये निवडूनच आले नसते. तिथं ते निवडून आलेत ना, मग तिथे ईव्हीएमने मतदान नाही झालं का, तिथं बॅलेट पेपरने मतदान झालं का, याचं उत्तर त्यांनी जनतेला दिलं पाहिजे. लोकसभेमध्ये तुमच्या एवढ्या सीट वाढल्या त्यावेळेला ईव्हीएमने मतदान नव्हतं का, याचं सुद्धा उत्तर त्यांनी लोकांना दिलं पाहिजे. आम्हाला मतदान मिळालं की ते योग्य असं म्हणणं ही भूमिका साफ चुकीची आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे, नाचता येणं अंगण वाकडं, तसं ते अंगण वाकडं हे ईव्हीएमच्या बाबतीत दिसतं. शिक्षण मंत्री होता, शिक्षण मंत्री होता, धाराशिवमधून एक मोठा प्रकार समोर आलेला आहे. गरीब विद्यार्थ्यांना ट्युशनच्या नावाखाली फी वसूल केली जात होती. चौकशी समितीचा जो अहवाल आहे तो जिल्हा परिषदेने दूर पडलेला आहे, परंतु फी वसूल केली जात होती. याचा धक्कादायक प्रकार होता. आपण जी मला माहिती दिलेली आहे ती माहिती मी शिक्षण मंत्र्यांना पोचवेन, आणि माझी खात्री आहे की मुलांना शिक्षणाचा अधिकार आहे. मुलांसाठी अनेक गोष्टी आम्ही केलेल्या आहेत, आणि त्याचा लाभ मुलांना मिळाला पाहिजे. महाराष्ट्र शिक्षणावर आघाडीवर राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी जे काय करायला लागेल आम्ही करू. आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असताना माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबवण्यात आले, आणि पूर्ण जगाने त्याची नोंद केली. एकंदर 3 वर्ल्ड रेकॉर्ड गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये महाराष्ट्राचं नाव या योजनेमुळे त्या ठिकाणी अधोरेखित झालं. ही वस्तुस्थिती आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.